जय महाराष्ट्र पब्लिक। तर मी तुम्हाला तसंच मागच्या ब्लॉगमध्ये पण आज सांगतच आलेलो की आपण जातोय वराडाचं भाडं घेऊन। तर जस्ट अशा पद्धतीनं आपण इकडे गाडी लावलेली आहे आणि मी आता जरा फ्रेश व्हायला गेलो होतो आणि हे आता वराड वगैरे रिक्षाने कोणी कशाने येत आहे आणि अशा पद्धतीनं आपण इकडे गाडी लावलेली आणि आता थोड्या वेळातच आपण निघायचा प्रयत्न करणार आहोत। तशीच ही आहे आपली गाडी। तर हळूहळू सगळे पब्लिक येतील आणि आपण निघतो। तर ही पूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अशीच ब्लॉगमध्ये एंड पर्यंत राहा। धन्यवाद। बस तर आता बसून देऊ आणि तसंच निघू। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमच्यासोबत आमचा एकदम जवळचा मित्र आहे ललित भाऊ। म्हणजे मी ललित म्हणतो पण आता सगळ्यांना चांगला आहे स्वभाव वगैरे आणि एकदम आमची जुनी दोस्ती, त्यामुळं आमचं काय मैत्रीपणा चालूच असतं आणि असं आपण नाही आता पुढं काय। तर जस्ट मला तर वाटतं सगळे बसलेले असतील आता हे आणि हे स्वतः होणार आहे वाटतं। होणार म्हणजे लग्नाचं जेवढं पण हे पाहणार आहेत ते हे पाहणार आहेत। झालं का? टाइम आहे अजून? नेच लगेच? ठीक आहे, तर निघू। पुढं काय असेल ते बघू। या ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतो आणि लेडीज लोकांना फ्रेश वगैरे होण्यासाठी आणि अजून जर आपल्यातल्या कोणाला पण जर गाडीची आवश्यकता असेल तर कृपया आमच्याशी संपर्क करावा। आमचा नंबर पण तुम्हाला भेटून जाईल 4-5 ब्लॉकमध्ये, आत्ताच नाही आपण करू। इथं तळेगावच्या लोकेशनला थांबलेलो आम्ही। आता थोड्याच वेळात इथून निघतो। हे बघा हे वराडी मंडळी पंपावर बसलेले आहेत सगळे। थांब म्हटलं त्यामुळे थांबून घेतलं। तू व्हिडिओ का बरं बनवत नाही माझे? कधी नेशनल हाईवे 160D पर 16 किलोमीटर तक चलते रहे। घटाने मोड़ लिया चुड़िया
लावताय गाडी साईडला अशी आडवी पहिली होते ना, आता अशी सरळ लावताय, सरळ सरळ. आणि हा आहे लॉन्स, इथं लग्न आहे. बंद करून चालू. सो हा ब्लॉग आपण इथे एंड करू. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.